मूळव्याध असा नियंत्रणामध्ये ठेवावा। सर्वात महत्त्वाचं, जर तुमचं वजन जास्त असेल तर वजन आटोक्यात आणायचं आहे, वजन कमी करायचं आहे। कारण आपल्याला असं बघायला मिळतं की ज्या लोकांचं वजन हे जास्त असतं अशा लोकांना जेव्हा ते मोशनला बसतात त्या ठिकाणी जास्त प्रेशर येतं आणि प्रेशर आल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुगतात आणि मूळव्याधचे मोड तयार होतात। म्हणून जर तुमचं वजन जास्त असेल तर वजन कमी करा। दुसरं, आहारामध्ये बदल, जास्त तंतुमय पदार्थ खायचे आहे कारण जेणेकरून तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही। असं आपल्याला बघायला मिळतं की ज्या लोकांना मोशनला कडक होतं, कफ जास्त, अशा पेशंटला मोशनला जास्त प्रेशर द्यावं लागतं आणि त्या ठिकाणी ब्लड वेसल्स फुगतात। आणि म्हणून तुम्ही आहारामध्ये चेंजेस करा, जास्त फायबर्स खा, तंतुमय पदार्थ खा जे कोंडायुक्त आहे। त्याचप्रमाणे ज्या डाळी आहेत त्या तुम्ही सालीसकट खा आणि अनपॉलिश डाळ खा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर प्रोटीनयुक्त आहार मिळणार। त्याचप्रमाणे तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर जास्त घ्यायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जे कडधान्य असणार म्हणजे ज्यांना मोड येतात यांचं प्रमाण तुम्हाला कमीत कमी करायचं आहे। कारण कडधान्य हे वातुड असतात आणि कडधान्य खाल्ल्यामुळे वात वाढतो आणि मोशनला कडक होतं। आणि कडक मोशन जेव्हा आपल्या जागेतून म्हणजे शौचालयाच्या जागेमधून जेव्हा निघतं तेव्हा कडक मोशनमुळे आतमध्ये चिरा पडतात, जखमा होतात, त्यामुळे तुम्हाला फिशर हा व्याधी होतो। आणि अशा वेळेस एकदा फिशर झाला, जेव्हा जेव्हा आपल्या मलमार्गातून मोशन पास होतं, सक्त मल जातं, तेव्हा त्या ठिकाणी जखमांना घासून लागतं आणि पेशंटला खूप आग होते। पेशंट कंप्लेंट करतात की सर मला आतमध्ये असं चिरा पडल्याप्रमाणे वाटतं, आतमध्ये मला असं टोचल्याप्रमाणे वाटतं, याला फिशर हा व्याधी बोलतात। त्यामध्ये तुम्हाला कडधान्याचं सेवन कमीत कमी करायचं आहे। सर्वात महत्त्वाचं की शौचाला जोर लावू नका, कारण जास्त कुथल्यामुळे म्हणजे कुंथन जास्त केल्यामुळे तुम्हाला मूळव्याधचे मोड बाहेर येण्याची शक्यता असते। पेशंट बोलतात की सर जेव्हा मी मोशनला बसतात तर ती जागा फुगते, त्या ठिकाणी मला सूज वाटते। जेव्हा मी बाईक चालवतो, जेव्हा मी ड्रायव्हिंग करतो तर त्या ठिकाणी मला आतून अशी सूज वाटते। तर हा असा प्रकार घडतो। म्हणून जेणेकरून तुम्ही मोशनला तुम्हाला जोर लावायचं नाही आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पर्सनल स्वच्छता घ्या, मेंटेन करा, तुम्ही साफसुथरं ठेवा। कारण असं आपल्याला आढळतं की ज्या लोकांना जास्त घाम येतो त्या ठिकाणी पर्सनल हायजीन मेंटेन न झाल्यामुळे त्या ठिकाणी घाम येतो, त्यामुळे खाज, इचिंग होणं, त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होणं, त्याला आपण पेरी ॲनल डर्मेटायटिस बोलतो। म्हणजे ती स्किन तिथे पूर्ण खराब होते आणि फंगल इन्फेक्शन त्या ठिकाणी होतं। तर अशा पेशंटने पर्सनल स्वच्छता मेंटेन करायची आहे, रोज 2 वेळा आंघोळ करायची आहे जेणेकरून तुमची त्या ठिकाणी स्वच्छता राहील। आणि त्याचप्रमाणे काही ना काही शारीरिक हालचाली करायची आहे जेणेकरून तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही। कारण ज्या लोकांना मूळव्याध आहे, भगंदर आहे, अशा प्रत्येक माणसाला मोशनला कडक होतं। बद्धकोष्ठता म्हणजे थोडं खाल्लं की पोट एकदम भरल्याप्रमाणे वाटतं, गॅसेस खूप प्रमाणामध्ये होतात। जसं मसाले, तेलकट खाल्लं तर छातीमध्ये जलजल, पित्त वरती येतं, छातीत जलजल होते, पित्ताचा त्रास खूप वाढतो। तर अशा पेशंटनी शारीरिक हालचाली करायच्या आहेत। म्हणजे दुपारी खाऊन लगेच झोपायचं नाही आहे, दुपारी झोपायचं नाही आहे, कारण दुपारी झोपल्यामुळे आम वाढतो आणि आम वाढल्यामुळे तुमचं पाचन शक्ती पूर्ण बिघडते। तर अशा पेशंटनी थोडं शारीरिक शतपावली म्हणजे हालचाली करायचं आहे जेणेकरून तुमचं पाचन चांगले होईल। सर्वात महत्त्वाचं, अति वजनदार वस्तू उचलू नका। कारण आपल्याला असं बघायला मिळतं की जे पेशंट जास्त जिम करतात म्हणजे वजन उचलतात अशा पेशंटला त्या ठिकाणी जास्त प्रेशर आल्यामुळे त्या ठिकाणी रक्तवाहिन्या फुगतात आणि मूळव्याधचे मोड तयार होतात। म्हणून अति वजनदार वस्तू उचलायचं नाही आहे जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला ताण पडणार नाही आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला पेन काही होत असेल किंवा ब्लिडिंग होत असेल, तुम्ही तात्काळ पेनकिलर तुम्ही टॅब्लेट घेऊ शकता किंवा काही मलम वगैरे आहे, पायलेक्स एक क्रीम आहे ती तुम्ही यूज करू शकतात। किंवा जर मोशन तुम्हाला आग होत असेल तर लॉक्स 2% म्हणजे LOX 2% तुम्ही यूज करू शकता जेणेकरून त्या ठिकाणी थोडं भूल चढून तुम्हाला पेन कमी होईल। लॉक्स 2% जेली ही लोकल ॲनेस्थेटिक जेली आहे जेणेकरून ती थोडी भूल चढते आणि पेन कमी होतं। त्याचप्रमाणे तंग कपडे टाळा, म्हणजे जे टाईट कपडे जे आहेत ते तुम्ही घालण्याचं टाळा, कारण जर टाईट कपडे वापरल्यामुळे त्या ठिकाणी त्रास वाढतो। सर्वात महत्त्वाचं, डॉक्टरांचा सल्ला घ्या। कारण का असं मी माझ्या OPDमध्ये मला असं बघायला मिळतं की पेशंट येतात पण ते स्टार्टिंग फेज असेल तर ते डॉक्टरकडे जायचं लाजतात, टाळतात, पण असं नाही आहे। त्या ठिकाणी 3 मुख्य आजार असतात। पहिला आहे फिशर, आतून चिरा पडणं, दुसरा आजार आहे मूळव्याधचे मोड, त्याला आपण मूळव्याध बवासीर असं बोलतो, आणि तिसरा आजार आहे भगंदर म्हणजे शौचालयाच्या जागेच्या साईडला फोड येऊन फुटणं, त्यातनं ब्लड येणं, पस येणं, मवाद येणं, हा भगंदर। तिघांचं निदान वेगळं वेगळं आहे, तिघांची ट्रीटमेंट वेगळी वेगळी आहे। कारण जर तुम्ही विदाऊट चेकअप केलं आणि काहीतरी विदाऊट चेकअप करून तुम्ही काहीतरी औषधं घेताना दिसता तर तुम्ही डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक पेन किलर देणार, कुठलं पण मेडिकलला तुम्ही गेलेत तर प्रॉपर त्याचं निदान न झाल्यामुळे तुम्हाला प्रॉपर योग्य औषध नाही भेटणार। त्यामुळे आणि शिवाय तुम्ही चेकअप न केल्यामुळे तो त्रास हा वाढतो।
कारण आता कित्येक पेशंट माझ्या OPDमध्ये येतात, तर मी त्यांना बघतो की त्यांचं ट्रीटमेंट करण्यामध्ये थोडा उशीर झालेला असतो आणि ती इतपत या ठिकाणी ह्या स्टेजला पोहोचतात की तो जो आजार आहे हा औषधाने बरा होत नाही, त्याला डायरेक्ट सर्जरीज करावी लागते. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, कारण कसं आहे, इनिशियल स्टेजमध्ये जर तुमचा आजार असेल तर तो औषधाने बरा करायला इझी असतो. जर एकदा 1-2 वर्ष गेल्यानंतर तो जो आजार जर जास्त प्रमाणामध्ये वाढला तर त्याला औषधाने सहसा फरक नाही पडत. त्याला जर समूळ त्याचं काढण्यासाठी म्हणजे मुळसकट त्याला त्यांचं पूर्ण जाण्यासाठी तुम्हाला याच्यावरती लेझर ट्रीटमेंट करावीच लागते.